केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असन तर मग त्यांची खैर नाही आहे एवढं लक्षात ठेवा त्यांनी. 1 वर्ष झालं, 1 वर्षापूर्वीच इथे शिफ्ट झालेले रुग्ण, नवीन इमारत असून सुद्धा असं प्रकार होणं म्हणजे किती गंभीर आहे. आणि कारण भंडारामध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर सरकार अलर्ट मोडवर होते. प्रत्येक रुग्णालयामध्ये अप टू डेट म्हणजे काहीच झालं तरी पूर्ण यंत्रणा सक्षम झाल्या पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. परंतु हे प्रकार समोर आल्यावर काय समोर व्हेंटिलेटर तर सबस्टँडर्ड नाही असं देखील चर्चा होत आहे की निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर या ठिकाणी आणले असावे, त्यामुळे देखील हा प्रकार घडला. 100% जर कुठेही चुकी असन, व्हेंटिलेटर मध्ये चुकी असन, फायर ऑडिट मध्ये चुकी असन, स्प्रिंकलर का नाही चालले त्याच्यामध्ये चुकी असन आणि ज्यांची ज्यांची जबाबदारी असन, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे. कारण गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील. पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही. आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं अडरलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एक एकला सोडणार नाही. कारण लहान लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे. तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई जरूर करेंगे. नवीन रुग्णालय आहे, नवीन रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे. नवीन रुग्णालयात जर अशी घटना घडत असेल तर जुन्या रुग्णालयांचं काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. माझं म्हणणं आहे नवीन असो जुनी असो, आणि जेव्हा आपला हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त जर पेशंट येत असन, बाळ येत असन, लोक येत असन, तुम्हाला जर झपत नसेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे की अजून आम्हाला मोठं पाहिजे, म्हणून त्याच्याकरिता आपण दुसरी सुविधा लावू. पण जीव घेणं आणि बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाच्या जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाहीये. झपत नसेल तर पूर्ण यंत्रणाने सरकारला कळवलं पाहिजे की असं असं आहे, खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त इथे रुग्ण येत आहे, तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या. सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना, डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे. पण एवढंच आहे, जे आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे. कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणतेही व्यक्तीचं काम नाही आहे. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच. आज जो अमरावती में ये घटना हुई है हमारे छोटे छोटे बच्चों के साथ में, और आज वही देखने हम आए, 3 बच्चों का आग के कारण से उनकी जान चली गई है. और बहुत दुख देने वाली ये घटना है, क्योंकि फायर ऑडिट हुई या स्प्रिंकलर क्यों नहीं चले, वेंटिलेटर में क्या प्रॉब्लम थी, अभी जो जो आरोप लग रहे हैं उस पे सब पे कार्रवाई होगी. और हमारी सरकार अगर कोई आरोपी इसमें निकलता है तो उस पे मर्डर करने का, हत्या करने का आरोप और कलम लगाएंगे. और उस तील दुर्घटनेची चौकशी होणार आणि जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर हत्येचंच कलम लावू असं या ठिकाणी नवनीत राणा म्हणतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.